हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण बनवूया कोलंबी रस्सा. तर मी पहिलं मॅरिनेट करून ठेवलं. त्याच्यामध्ये कोकम, आगळ, आलं लसणाची पेस्ट, तिखट, मीठ, हळद हे सगळं लावून 15 मिनटं आपण ठेवूया. तोपर्यंत आपण कांदा, टोमॅटो कापून घेऊया. एक कांदा एक टोमॅटो आणि लसूण मग ते पॅनमध्ये फ्राय करूया. थोडंसं शॅलो फ्राय, कारण की टोमॅटोचा आंबटपणा थोडासा तरी जायला पाहिजे. मग ते फ्राय वगैरे झालं की मग हे मिश्रण थंड होऊन देऊया आणि मग नंतर ॲड करूया मिक्सरमध्ये. मग मिक्सरमध्ये छानपैकी त्याला ग्राइंड करून थोडीशी पेस्ट आता कढईमध्ये तेल छानपैकी गरम झालं आहे. ती जी मिक्सरमध्ये जी पेस्ट बनवलेली ती मी आता कढईमध्ये तेलामध्ये टाकलेली आहे आणि मग ती थोडीशी परतून घेऊया. त्याला छानपैकी तेल सुटून देऊया. मग नंतर आता मी ॲड करणार आहे खोबरं, ओलं खोबरं थोडंफार घेतलं आहे. त्याच्यामध्ये लाल मिरची भिजत ठेवलेले आणि धने ठेवलेले भिजत, ते दोन्ही ॲड करून मिक्सरमध्ये टाकूया. आणि थोडेसे धने वगैरे टाकून झालेले आहेत आणि मग कोकणातली एक इन्ग्रेडियंट आहे त्रिफळ, ते टाकलं आहे आणि मग नंतर पेस्ट छानपैकी एकदम ग्राइंड करून घ्यायची, एकदम बारीक झाली पाहिजे. सो तेच आता कढईमध्ये पण मी टाकलेलं आहे आणि त्याला आपण छानपैकी तेल सुटून देऊया. कारण की तेल सुटलं ना की जेवणाला खूप भारी मजा येते. सो तेल सुटून देऊया. तोपर्यंत थोडंसं झाकण वगैरे ठेवूया. मग त्याच्यामध्ये नंतरची स्टेप सांगते तुम्हाला. त्याच्यामध्ये ॲड करूया मसाले. मी 2 चमच आगरी मसाले ॲड केला आहे, हळद ॲड केली आहे, धने पावडर पण थोडीशी ॲड केली आहे. सो हे सगळं ॲड करा आणि तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही टाका आणि आमचूर पावडरसुद्धा मी ॲड केले आणि मीठ. सो ते आता परतून सगळे मसाले मिक्स करून घेऊया. सो ते मसाले तोपर्यंत मिक्स झाले की मग त्याला मग थोडंसं तेल वगैरे सुटून ऑलरेडी झालेलं आहे. ते मिक्स थोडंसं करून मग थोडंसं त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकू आणि मग पाणी ॲड केल्यावरती कोलंबी टाकूया. जे मॅरिनेट केलेले होते ते कोलंबी टाकूया. मग तोपर्यंत शिजेपर्यंत आपण वाट पाहूया आणि नंतर बघूया कशी झाली आहे कोलंबी मसाल्याची रेसिपी. तर शिजून मस्तपैकी छान झाली. आता मी जेवून बघते कशी झाली आहे टेस्ट. सो बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.